बातमी आली की पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जो काही मुद्देमाल जो अंमली पदार्थांचा सील केलेला होता तो गायब झाला आणि तो उघडकीस आला पुणे ग्रामीणच्या पोलिसांमुळे। आणि तो उघडकीस आल्यानंतर त्याचे धागेदोरे हे अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत आले, पण त्याचं फार गांभीर्य हे प्रशासनाने घेतलं दिसत नाही। लगेचच आपल्याला तोफखाना हद्दीमध्ये देखील आपल्याला केवढं एमडी ड्रग्ज पकडलेलं पाहायला मिळालं, काही इंजेक्शन पाहायला मिळाले। निवडणुकीच्या काळामध्ये देखील जवळपास अंदाजे 6 ते 7 युवक हे एमडी ड्रग्ज घेतल्याचं सेवन केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं, ते वाचले, बचावले। म्हणजे त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ते अत्यंत सिरियस आहेत, गंभीर त्यांची परिस्थिती आहे, पण त्याची सुद्धा अजूनपर्यंत अद्यापपर्यंत ती पोलिसांना माहिती नाही। म्हणजे किती शोकांतिक आहे की हे जर असं घडत असेल, यांना माहिती मिळत नसेल, म्हणजे पोलीस किती अलर्ट मोडवर आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं, याच्यातनं अनुभवायला देखील मिळतं। म्हणून आज आम्ही मागणी केली की ह्या अंमली पदार्थांची जी तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या तयार झाल्यात, याला फार कोणाचा आश्रय, राजाश्रय ते तपासलं गेलं पाहिजे। याला कुठं पोलीस प्रशासन पाठीशी घालतं का, एक फार मोठी शंका, हा प्रश्नचिन्ह हा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। पण याच्यावरती पोलिसांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणून कुठेतरी पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे, ही मागणी आज आम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्ही केलेली आहे।